नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 5 शैक्षणिक वाटचाल या प्रकरणातील भाग 1 मध्ये आपण सर्वप्रथम या प्रकरणातील प्रस्तावनेमध्ये जनगणना वर्ष आणि साक्षरतेचे प्रमाण यांचा अभ्यास केला। त्यानंतर भाग 1 मध्ये आपण पहिला मुद्दा अभ्यासला होता, तो म्हणजे प्राथमिक शिक्षण। त्यानंतरचा मुद्दा माध्यमिक शिक्षण, त्यानंतर मुदलियार आयोगाचे कामकाज, त्यानंतरचा मुद्दा होता कोठारी आयोग। त्यामध्ये कोठारी आयोगाने सांगितलेली शिक्षणाची उद्दिष्टे म्हणजेच कोठारी आयोगाने शिक्षणाची एकूण जी 5 उद्दिष्टे सांगितलीत त्या 5 उद्दिष्टांचा अभ्यास आपण केला। भाग 1 मध्ये आपण शेवटचा मुद्दा अभ्यासला होता, तो म्हणजे उच्च शिक्षण। त्यामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शिक्षण आणि त्यामध्ये शेवटचा मुद्दा होता कार्यपद्धती। म्हणजेच भाग 1 मध्ये या सर्व मुद्द्यांचा अभ्यास आपण केला होता। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये म्हणजेच भाग 2 मध्ये शैक्षणिक वाटचाल या प्रकरणातील पुढील मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पहिला मुद्दा आहे तो आपण अभ्यासणार आहोत, तो म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजेच NCERT, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद या संस्थेची स्थापना 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली येथे करण्यात आली। ही संस्था केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत सर्व धोरणासंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करते। हेच या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे। शिक्षण क्षेत्रातील संशोधन, विकास, प्रशिक्षण, विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना म्हणजेच अभ्यासक्रमात बदल करून नवीन पाठ्यपुस्तके तयार करणे या सर्व बाबींची जबाबदारी केंद्र शासनाने NCERTकडे सोपवले आहे। या संस्थेने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। देशातील राज्य सरकारला प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात सहकार्य व मार्गदर्शन NCERT करते। शिक्षकांस अध्यापन कार्यात उपयुक्त पडतील अशा मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका, अध्यापन प्रशिक्षण अध्यापन तंत्रांचा विकास करणे, राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करणे असे उपक्रम या संस्थेद्वारे राबवले जातात। तसेच राज्य सरकार आणि इतर शैक्षणिक संस्थांना शिक्षणाचे आदानप्रदान करणे, त्यांना सल्ला देणे, शालेय शिक्षणात बदल करणे यासारखी कामे या संस्थेमार्फत केली जातात। भारतातील जवळजवळ सर्व शैक्षणिक कामांशी या संस्थेचा संबंध येतो। NCERT ही संस्था संपूर्ण देशासाठी काम करणारी संस्था आहे। असेच काम करणारी राज्यांसाठीची संस्था SCERT ही सर्व राज्यात स्थापन करण्यात आली। महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच MSCERT ही संस्था 1964 मध्ये पुणे येथे स्थापन करण्यात आली। MSCERT ची कार्य प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, शिक्षकांसाठी सेवांतर्गत शिक्षण प्रशिक्षण म्हणजे शिक्षक म्हणून काम करीत असताना शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलांची माहिती त्याला असणे गरजेचे असते। तसंच ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे यासाठी प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग दिले जाते। अभ्यासक्रम व मूल्यमापन याबाबत प्रशिक्षण देणे म्हणजेच अभ्यासक्रमात बदल झाल्यास त्या इयत्तेला शिकवणाऱ्या शिक्षकांना अभ्यासक्रमात झालेले बदल सांगणे, अभ्यासक्रमांचा उद्देश सांगणे, तसेच त्या इयत्तेतील मुलांना गुणदान कसे करायचे
यासाठी या सर्व संस्थेमार्फत प्रशिक्षण दिले जाते. 10वी व 12वी झालेल्या मुलांना कोणते व्यावसायिक अभ्यासक्रम निवडावे याचे मार्गदर्शन करणे, वरील सर्व शैक्षणिक कामे या संस्थेमार्फत केली जातात. या संस्थेला विद्या प्राधिकरण या नावाने ओळखले जाते. जीवन शिक्षण हे दर महिन्यासाठीचे मासिक या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते. मुलांनो, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच बालभारती या संस्थेची स्थापना 27 जानेवारी 1967 रोजी पुणे येथे झाली. शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बालभारती करते. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगू या 8 भाषांतून पाठ्यपुस्तके तयार केली जातात. किशोर हे विद्यार्थ्यांसाठीचे मासिक बालभारती प्रकाशित करते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 हे दुसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होय. या धोरणानुसार समाजाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्याकरिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणात महत्त्वाचे बदल घडवून आणण्यात आले. या धोरणात देशातील सर्व राज्यांकरिता किमान एक राष्ट्रीय अभ्यासक्रम सुचवण्यात आला. त्यात भारतातील सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा आहे. प्रत्येक राज्यातील सांस्कृतिक, भौगोलिक व ऐतिहासिक गरजानुसार राष्ट्रीय अभ्यासक्रमात बदल करण्यास वाव दिला आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांचे महत्त्व अधिक, त्यामुळे येथील पाठ्यपुस्तकात त्या प्रकारचा इतिहास असेल. तर राजस्थानमध्ये अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी, राजपुतांचा पराक्रम महत्त्वाचा म्हणून तिथे त्यांचा इतिहास पाठ्यपुस्तकात असेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986ची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तयार करण्यात आलेल्या कृती कार्यक्रमावर आधारित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 तयार करण्यात आला. प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मे 1986 तयार झाले. महाराष्ट्र शासनाने अभ्यासक्रम समिती नेमली. त्यांनी प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 इयत्ता 1 ते 5वी साठी तयार केला. तो अभ्यासक्रम जून 1989 पासून इयत्ता 1 पासून सुरू करण्यात आला. हा अभ्यासक्रम बालकेंद्रित राहील याची काळजी घेतली, म्हणजेच त्या मुलांना समजेल, आवडेल असा तयार करण्यात आला. प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 हा इयत्ता 1 ते 5वी व 6वी ते 8वी असा 2 स्तरांमध्ये विभागलेला आहे. क्षमताधिष्ठित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1995 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक राज्याने आपल्या राज्यांच्या गरजांचा मेळ घालून प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 तयार केला. राष्ट्रीय स्तरावर किमान अध्ययन क्षमता निश्चित करण्याविषयीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. इसवी सन 1990 मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत डॉक्टर R.N. दवे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. दवे समितीने भाषा, गणित व परिसर अभ्यास या विषयांसाठी इयत्ता 5वी पर्यंतच्या किमान अध्ययन क्षमतांचे तक्ते तयार केले. त्यामध्ये एकाच इयत्तेमधील क्षमता कोणत्या क्रमाने विकसित करावयाच्या हे दर्शवले होते. तसेच एखाद्या क्षमतेची श्रेणी वाढत्या इयत्तेनुसार कशी वाढणार हे देखील सांगितले होते. शाळेत जाण्यायोग्य वयोगटातील सर्व मुले-मुली 4-5 वर्षे शाळेत जाऊनही त्यांना साधे लिहिता वाचता येत नाही असा प्रतिक्रिया समाजाकडून येऊ लागल्या. मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग मुलं व्यवहारात करू शकत नव्हते. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी इयत्तेनुसार शिक्षण घेतल्यानंतर वर्ष अखेरीस टिकाऊ आणि व्यवहारात उपयोगी पडेल असे ज्ञान त्याला मिळाले पाहिजे. त्यासाठी क्षमताधिष्ठित अध्ययनाची संकल्पना पुढे आली.
उदाहरणार्थ, इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्याला गणित विषयातील संख्याज्ञान पाठातील 1000 ते 10,000 पर्यंतच्या संख्यांचे वाचन, लेखन व आकलन होणे ही त्यांची त्या इयत्तेतील अध्ययन क्षमता होय. उपग्रह वापर. शैक्षणिक कारणासाठी उपग्रहाचा वापर करण्यासाठी भारताने 1975मध्ये यश मिळवले. या कार्यासाठी इस्रोचे भारतातील अवकाश संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ एकनाथ चिटणीस यांनी त्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्पेस ॲप्लिकेशन सेंटर या गुजरातमधील अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्राच्या नेतृत्वाखाली साईट म्हणजेच सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट हा शैक्षणिक कारणासाठी प्रयोग करण्यात आला. उपग्रहाद्वारे शिक्षण प्रणाली ही कल्पना येऊन पुढे आली. या उपक्रमासाठी अमेरिकेने भारताला मदत केली. यातूनच ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची सोय करणे शक्य झाले. मुलांनो, आज आपण संगणक, प्रोजेक्टर, टॅब याद्वारे शिक्षण अधिक सविस्तर व खोल स्तरावरती घेऊ शकतो. ते या उपक्रमामुळे शक्य झाले आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ इग्नू हे भारतीय संस्थेच्या कार्यक्रमाद्वारे 20 सप्टेंबर 1985मध्ये स्थापन करण्यात आले. एक मुक्त विद्यापीठ आहे. याचे मुख्य कार्यालय नवी दिल्लीत मैदान गढी येथे आहे. भारतातील व इतर 33 देशातील सुमारे 30 लाख विद्यार्थी या विद्यापीठात अध्ययन करतात. हे विद्यापीठ भारतातील दूरस्थ व मुक्त शिक्षणाची सोय असलेले राष्ट्रीय केंद्र असून दूरस्थ शिक्षणात ते अग्रेसर आहे. संयुक्त राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेने 1970 हे वर्ष जागतिक शैक्षणिक वर्ष घोषित केले होते. याच वर्षी भारत सरकारचे शिक्षण, समाजकल्याण खाते, माहिती व प्रसारण खाते, विद्यापीठ अनुदान आयोग, युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त विद्यापीठ या विषयावर नवी दिल्ली येथे चर्चा सत्र घेण्यात आले. म्हणजे ह्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेतूनच मुक्त विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना पुढे आली. मित्रांनो, युनेस्को ही संयुक्त राष्ट्रसंघाची संलग्न अशी संस्था आहे. याद्वारे जागतिक शैक्षणिक सांस्कृतिक गोष्टींचा विचार केला जातो. 1974मध्ये सरकारने पी पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीच्या सूचनानुसार व शिफारशीनुसार 20 सप्टेंबर 1985 रोजी मुक्त विद्यापीठ आकारास आले. त्याला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे नाव देण्यात आले. मुलांनो, मुक्त या शब्दावरून आपल्या लक्षात येते की ज्याला कोणतेही बंधन नाही असे होय. तर या मुक्त विद्यापीठातही ज्यांना महाविद्यालयात जाऊन औपचारिक पद्धतीत शिक्षण घेता आले नाही त्यांना प्रवेशासाठी पात्रता, वय व अन्य अटींमध्ये सूट देण्यात आली. यात शिक्षण घेताना तुम्ही तुमचा अभ्यास घरी बसून करू शकता. परीक्षेसाठी फक्त तुम्हाला परीक्षा केंद्रावर जावयाचे असते. विद्यापीठाने 1990मध्ये आकाशवाणी व दूरदर्शन या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीने दूरस्थ शिक्षण सुरू केले. दृकश्राव्य म्हणजे आपण बघू व ऐकू शकतो असे साधन होय. दूरस्थ शिक्षण म्हणजे पारंपरिक पद्धतीने तुम्ही रोज महाविद्यालयात न जाता आपले काम नोकरी करत करत शिक्षण घेऊ शकता. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाने विविध शाखांमधून 1000हून अधिक अभ्यासक्रम राबवले. देशात 58 प्रशिक्षण केंद्र तर देशात 41 केंद्रे स्थापन करून विद्यापीठाने शिक्षणाची सोय केली. मुलांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एक विद्यापीठ आहे. त्याचे मुख्यालय नाशिक येथे आहे. वायुनंदन हे सध्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत व डॉक्टर दिनेश भोंडे हे विद्यापीठाचे कुलसचिव आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ 1 जुलै 1989 रोजी सुरू झाले. विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉक्टर राम ताकवले यांनी आपल्या कल्पक दृष्टीने आणि कार्यपद्धतीने बहुमाध्यम तंत्रज्ञानाचा उपयोग करत लोकांना त्यांच्या गरजेची कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी आवड, सवड व निवड याला महत्त्व देणारे अभ्यासक्रम तयार केले. अशा शिक्षणाच्या संधी या विद्यापीठांमुळे उपलब्ध झालेल्या आहेत. देशातील या 5व्या मुक्त विद्यापीठास महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नाव
द्यावे असा आग्रह कुसुमाग्रजांनी धरला होता. संशोधन संस्था विज्ञान. स्वातंत्र्योत्तर काळात देशात वैज्ञानिक संशोधनाला गती मिळाली. त्या संशोधनाचे फायदे सर्वांना मिळावेत म्हणून 1950मध्ये काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेची स्थापना झाली. पदार्थविज्ञान, रसायन, औषधे, अन्न प्रक्रिया, खाणकाम अशा विविध क्षेत्रात संशोधन सुरू झाले. या संस्थांमधील संशोधनाचा फायदा उद्योगधंद्यांना व्हावा म्हणून औद्योगिक संस्थांबरोबर करार करण्यात आले. त्यामुळे भारताला परदेशातून आयात करावा लागणारा माल आपल्याच देशात तयार होऊ लागल्याने आयात कमी झाली. त्यामुळे परकीय चलनाची बचत झाली. या संस्थेने महत्त्वाच्या गोष्टींचे संशोधन करण्यावर भर दिला. या संस्थेमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत संधी उपलब्ध करून देण्याचे काम या संस्थेने केले. या संस्थेने मतदानाच्या वेळी वापरण्यात येणारी शाई, हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग यावरील औषधे, पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान म्हणजेच वॉटर फिल्टर टेक्नॉलॉजी, बांबूंच्या उत्पादन काळात कपात या गोष्टी केल्यात. DNA फिंगरप्रिंटर्स तंत्रज्ञान भारतात सर्वप्रथम वापरण्यास सुरुवात या संस्थेने केली. फिंगरप्रिंटिंग म्हणजेच व्यक्तीच्या बोटाच्या ठश्यावरून व्यक्ती ओळखणे, ज्याचा उपयोग आधार कार्ड नोंदणीसाठी, गुन्हेगार ओळखण्यासाठी होतो. तसेच या संस्थेने अंदमान बेटावर राहणाऱ्या आदिवासींचा जनुकीय अभ्यास करून त्या जमाती 60,000 वर्षे जुने आहेत हे सिद्ध केले. मित्रांनो, जनुक हे सजीवांमधील आनुवंशिकतेचे एकक आहे, ज्याच्याद्वारे आपणास एखाद्या व्यक्तीचा वंश, त्याचे आई वडील, पूर्वज यांची माहिती काढता येते. त्याचप्रमाणे या संस्थेने भूकंप होण्यापूर्वी त्यांची माहिती अगोदर मिळवणे इत्यादी संशोधन केले आहे. कडुलिंब हा कीटकनाशक आहे, त्यामुळे तो धान्याची साठवणूक करताना त्यात वापरतात. तर या कडुलिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर करणे, जखम बरी करण्यासाठी हळदीचा वापर, तांदळाच्या विविध जातींचा शोध लावून त्यांचे स्वामित्व म्हणजे पेटंट या गोष्टीमध्ये CSIR या संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय परंपरागत ज्ञानाचा डिजिटल कोर्स तयार करून तो 8 आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये या संस्थेने उपलब्ध करून दिला आहे. गणित. तामिळनाडूमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्स ही संस्था 1962मध्ये स्थापन झाली होती. गणित विषयातील सर्वोच्च संशोधनाला या संस्थेने चालना दिली. धन्यवाद.